नमस्कार, मी अपेक्षा सकपाळ. TV9 मराठीच्या पब्लिक बोलतीये या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. जिकडे तिकडे प्रचारांचा बोलबाला सुरू आहे. पण या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे आपला मतदार राजा. या मतदार राजाचं मत जाणून घेण्यासाठी मी सध्या उभी आहे उत्तर पश्चिम मुंबईतील जोगेश्वरी या विभागात. जोगेश्वरी हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला आणि याच बालेकिल्ल्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत सुरू आहे. म्हणजेच ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर तर शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना तिकीट देण्यात आले. तर या जोगेश्वरीकरांचा कौल यंदा कुणाच्या पारड्यात पडणार हे जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलोय. आपकी क्या अपेक्षा है? अपेक्षा वही है मैम कि मोदी आना चाहिए कैसे भी करके. आप समाधानी है जो विकास हुआ है उसमें? यस मैम, वो भी. मोदींच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या नाही आहेत का? आमच्याकडे नाही तुमचा उमेदवार तुमच्यापर्यंत पोहोचलाय? नाही अजून. विकास झालाय? काय विकास झाला? कुठलं विकास सांगा, काय करायचं? तुमच्या अपेक्षा काय आहे? आमचं काय आहे, कोणी पण येऊ दे सरकार, आमचं काहीच नाही. पण तुमच्या अपेक्षा काय आहेत? मग तुम्हाला काय हवंय खासदारांकडून? काका, तुम्हाला तुमचे उमेदवार माहिती आहेत का? माहीत नाहीत, आमच्याकडे आलीच नाही ती. प्रचार झालाय का? कोणी आलेलं नाही आमच्याकडे अजून घराकडे आमच्या. तुमच्या काय अपेक्षा आहेत तुमच्या उमेदवारांकडून? आमच्या उमेदवारांकडून काय, आमची SRA प्लॅन चालू आहे. 14 वर्ष झाले, मी रिटायर झालो तरी आमचे SRA प्लॅन पूर्ण झाले नाही. अशी जर मुंबईमध्ये स्कीम राबत असेल तर लोकांची किती हाल होणार. आम्हाला भाडं तर मिळत नाही, पण रूम पण आमच्या अजून बिल्डिंग 14 वर्ष झाली अजून झाली नाही. विकास झालाय का तुमचा? काहीच नाही, तर विकास कसा होणार? SRA बिल्डिंग 14 वर्ष जर होत नसेल पूर्ण तर विकास कसा होणार? मग मोदींना पंतप्रधान झालेले आवडतील की राहुल गांधी? कोणी पंतप्रधान झालं तर विकास झाला पाहिजे ना, नाही तर उपयोग काय त्याचा? असं मोदींच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या नाही काही आहेत का? पोचले नाही योजना अजिबात, काहीच नाही. काहीच नाही. मग तुमचं मत कोणाला, म्हणजे कोणत्या उमेदवाराला तुम्ही देणार मत? आता बघूया, आता कोणत्या उमेदवाराला द्यायचं काय तसं हे नाही. कारण विकासाला बघून मत देणार की? विकास बघायला केलाच नाही कोणी, तर विकास कसा बघणार? मग तुमचा जे मत आहे मग आपण ते द्यायचं म्हणून तुमच्या कोणाला उमेदवारापर्यंत द्यायचं? कसं पोहोचवणार? कसं पोचणार? कारण उमेदवारच आमच्यापर्यंत कोणताच आला नाही अजून, तर कोणत्या उमेदवाराला द्यायचं अजून मत? आणि आम्हाला त्यांनी विचारलं बी नाही की कोणत्या उमेदवारानं की तुमची इच्छा काय आहे, तुमची अपेक्षा काय आहे, ते सुद्धा काय आम्हाला कोणी विचारलं नाही. एवढं तुमचे वर्ष SRA का रखडलं याच्यावरती कोणी विचारच करत नाही. मग याचा जाब तुम्ही विचारला नाही? कोणाला विचारायचा? आधीच्या खासदारांनी काही कामं केली आहेत काहीच केलं नाही. तर कोणताच खासदार आमच्या एरियात कुठे फिरकला बी नाही आणि कोणी बिल्डर पण कोणी येत नाही, काय नाही, असे आहे. का? आपको पंतप्रधान कौन चाहिए, राहुल गांधी या मोदी? मेरे को तो राहुल गांधी चाहिए, क्योंकि मोदी जी ने खाली धर्म के नाम पे ही कर रहे हैं और रोज़ी रोज़गार के नाम पे और डेवलपमेंट के नाम पे तो कुछ इतना कर रहे नहीं है. जहाँ देखो बात मंगलसूत्र पे, उनकी मतलब पूरी कहानी मस्त चल रही है. मंगलसूत्र और फिर मुस्लिम मटन इस पे चल रही है और रोज़ी रोज़गार के बात नहीं करते, ना किस पे बात नहीं करते. इसलिए मैं राहुल गांधी को पसंद करूँगा लाना इस बार. मोदी 400 पार करेंगे मोदी जी? नहीं, मुश्किल है, क्योंकि 6-7 राज्यों में तो उनका मतलब ना ही समझो. साउथ साइड में तो एकदम ना समझ लो. राजस्थान हो गया अभी और बंगाल हो गया, इधर तो आएंगे नहीं. इधर नहीं आएंगे? हाँ, आप यूथ हो तो आपका क्या मत है, आपकी क्या अपेक्षा है? यही है कि मतलब ना धर्म को छोड़ के जो जो मतलब अपने देश के जो है जो प्रॉब्लम उस पे काम करे, ना कि मतलब ऐसा एक पक्ष को लेके लोगों को भड़का के वो काम करे. अब ये जो सत्ता पे आज बैठे हैं ना, ये लोगों को पब्लिक की चिंता बिल्कुल नहीं है. खाली सत्ता से पैसा और पैसे से सत्ता, बस यही चिंता है. मोदी जी 400 पार करेंगे? मोदी तो देश के लिए तो मोदी जरूरी है ही है, लेकिन जो भाजपा की जो राज्यों की सरकार है ना, वो बहुत गलत काम करती है. महाराष्ट्र के बारे में आप क्या बोलेंगे? महाराष्ट्र के बारे में जो सरकार है ना, वो जाएगी, दूसरी आएगी, जो पहली थी वही आएगी वापस. कौन सी? हाँ, कौन सी? वही राष्ट्रवादी और ठाकरे गट वापस. आपका क्या राय है? मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, और कोई सरकार आएगी नहीं. सेंटर हो या स्टेट हो, सब जगह वही रहने वाली है. मोदी 400 पार करेंगे? पक्का 101 400 पार आपकी बार नहीं है. 101% होएगा. भले सरकार बनेगी लेकिन 400 पार नहीं है. और कोई सरकार की लड़ रहा है क्या? कौन सी पार्टी सरकार की लड़ रही है? सिर्फ मोदी सरकार को छोड़ के सरकार बनाने के लिए कोई नहीं लड़ रही है. सिर्फ मोदी को, पैसा बांट रहे हैं और वोट मांग रहे हैं. मोदी को रोकने के लिए लड़ रहे हैं सब. विकास हुआ है? 100% दिख नहीं रहा आपको? देखो ना, आधार पे वोट मिलता है, पैसे के बलबूते पे नहीं काम मिलता. नहीं दिख रहा आपको? आपको काम नहीं दिख रहा है? आप काम देखोगे जरूर दिखेगा. अभी ये तो बोल रहे हैं नहीं दिख रहा इनको चश्मा दूसरा लगाए ना, चश्मा काम का चश्मा नहीं है, काम का चश्मा दिखेगा बहुत तो सब गद्दारी दिखेगा. करते हैं, विरोधी पार्टियों के साथ बहुत गद्दारी करते हैं ये लोग.
बदले के भावने के काम किसने गद्दारी किया वो सब समय चुनाव बताएगा। अभी देखो सिखाएगा अभी इनको। पब्लिक बता दे कि चुनाव बता रहे हैं आपके सामने। अभी देखो 4 जून को सब मालूम पड़ जाए कौन गद्दार है कौन असल है। 19 के इलेक्शन में 70-80% मतदान हुआ था ना, आपकी बार 50 भी पार नहीं हो रहा है। गर्मी पड़ रहा है ना भाई। मतलब देखो 15-20% मतदान कम हुआ है। इसका मतलब क्या है? 100% मोदी सरकार पब्लिक खुश नहीं है, पब्लिक नाराज है। पब्लिक वोट क्यों नहीं कर रही है अभी उसका भी बात है। आधी पब्लिक गांव गई है ना, वोटिंग का समय गलत है, आधी पब्लिक गांव गई है। बहुत से लोगों ने ये सोचा अभी आज इनको मैं वोट दिया, कल पता नहीं वो कहाँ चला जाएगा, इसलिए वोट देने का ही नहीं है, ऐसा सोचे बहुत से लोगों ने। तो तुम्हारी पार्टी के सब लड़के लौटे हैं, वो इधर से उधर लड़के रहते हैं। बीजेपी कहीं नहीं जाता है, बीजेपी जहाँ है वहीं रहेगी। हाँ देख लेना, रिजल्ट बताएगा। अभी तेरा रिजल्ट तेरे को बता देगा, 4 जून को मालूम पड़ेगा। सिर्फ मोदी सरकार ही आएगी और कोई आने वाला तुम्हारा 400 पार नहीं होएगा, 300 पार भी नहीं होएगा तुम्हारा, देखना तुम। सरकार बनाने की लड़ ही नहीं रहे हो तुम, तो खाली मोदी को रोकने ही लड़ रहे हो। ये सिर्फ मोदी रोकना है इनको, और कुछ नहीं। इनका कोई एजेंडा नहीं है। मविया में स्ट्रॉन्ग कैंडिडेट नहीं है ऐसे बोल रहे हैं। प्रधानमंत्री की गर्मा होती है, वो हिसाब से प्रधानमंत्री आपके इलेक्शन में बात ही नहीं कर रहे। पब्लिक का मुद्दा कुछ है ही नहीं उनके पास, खाली हिंदू मुस्लिम धर्म की राजनीति करते, पब्लिक को आपस में लड़ाने की बात करते। ये कौन सा तरीका है? राहुल गांधी चाहिए या मोदी? मोदी तो देश को बेच दिया, अभी क्या मोदी को लाना है? मोदी जी 400 पार करेंगे। अरे 400 पार क्या, वो 0 पर जाएंगे। राहुल गांधी क्यों? राहुल गांधी क्यों? भाई अपना अपना यह है, इनको 10 बरस देखे हम, ये काम का नहीं है। जो मोदी की जो योजना है वो आपके तरफ नहीं पहुंचे? ऐसा कुछ नहीं है, कुछ नहीं किया। बोला हम ये देंगे वो देंगे, कुछ नहीं दिए। तुमचा उमेदवार तुम्हाला माहिती आहे का? त्याचं चिन्ह तुमच्यापर्यंत पोहोचलंय? नाही पण पोचू प्रचार झालाय का? नाही काही आश्वासनही देण्यात आली आहेत? नाही. तुमच्या अपेक्षा काय आहेत तुमच्या उमेदवाराकडून? यावं त्यांनी. आणि तुमच्या ज्या समस्या आहेत त्या काय आहेत? समस्या काय नाही, जे आहे ते थोडी महागाई कमी व्हावं आणि सर्वांना रोजगार लागावा, बस हीच इच्छा है। राहुल गांधी या मोदी? हमको मोदी चाहिए। मोदी हम लोग को फेरी वाले के लिए 10,000 रुपये लोन दिया था, हम लोग लोन पैक कर दिया। लोन पैक कर फिर 20,000 रुपया दिया, हम लोग 20,000 रुपया पैक कर दिया। फिर 50,000 रुपया हम लोग को लोन दिया, हम लोग फेरी वाले का धंधा करने के लिए। तो इससे अच्छा मोदी न है। हम लोग को पैसा देता है धंधा करने के लिए, हम लोग धंधा करते अपना हम लोग जमा कर देते हैं। इससे अच्छा मोदी है। आप समाधानी हो? मतलब सेटिस्फाई हो जो आपको जो योजना मिली है, आपकी जो ये किया है मोदी ने, आप खुश हो? हाँ खुश है, खुश है। तो 400 पार करेंगे मोदी? 400 मतलब 400 पार मोदी करेंगे क्या? जो उन्होंने नारा लगाया है कि हम लोग 400 पार, हम लोग को वोट मिलेगा, हम लोग के जो खासदार आएंगे वो हो जाएगा? हाँ होगा। अच्छे दिन आएंगे? हाँ आएगा। आ गए हैं क्या? 10 साल में आ गए? अरे एकदम आगे और आएंगे, अच्छे दिन और आएंगे। आपकी अपेक्षा क्या है? अब मोदी आए, अच्छा करे, हम लोग के गरीबों आदमी को सहायता करे, दूसरा क्या। केंद्रीय मंत्री ठीक आहे, त्याला वरून केलेला आहे, ठीक आहे, आणि गोपाल शेट्टीचा पत्ता कट केलेला आहे त्या लोकांनी। इथे काय आधी कामं झाली आहेत का? हो, गोपाल शेट्टीने काम केलेलं आहे। तुमच्या काय अपेक्षा आहेत? अपेक्षितच मोदी सरकार आणि पियुष गोयल। इथल्या समस्या ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या? हो हो झाले, मोदी 400 पार करतील? करतील, 100% करतील। आपको क्या लगता है? जी मोदी 400 नहीं 450,000। मोदी इज वेरी ग्रेट ऑफ द गोल्डन सिटी, ये बॉम्बे सिटी। मोदी बहुत महान इंसान है, हर इंसान की कदर करते हैं और हर इंसान का सम्मान करते हैं, काम करते हैं। उनके लिए जनता को वोट देना उनका अधिकार बनता है, उनका फर्ज बनता है। विकास हुआ है? विकास बहुत विकास हुआ, क्या नहीं विकास हुआ? आप बताइए क्या नहीं विकास हुआ? सब विकास हुआ। राहुल गांधी या मोदी? जी हमारा तो बीजेपी है। ऐसे क्यों? ऐसा क्यों? क्योंकि हमारी जो है, जो हमारे राम मंदिर को बनवाए हैं, वाकई में हमारी आस्था वो हमारी वो है। हाँ, उसके लिए हमारा जो वोट मोदी को जाएगा, क्योंकि वो नहीं होते तो शायद राम मंदिर नहीं बन जाता। आपको भी मालूम होना चाहिए ये चीज़। रोजगार का मुद्दा इम्पोर्टेंट नहीं है क्या? हाँ, रोजगार का मुद्दा ये इम्पोर्टेंट है, मतलब जैसा जो एजुकेशन किया रहेगा उसके हिसाब से ये रोजगार मिले। अब कोई पढ़ाई नहीं किया है उसको रोजगार चाहिए, ये संभव नहीं होता है। मोदी जी 400 पार करेंगे? अब देखो जनता का अगर सपोर्ट रहेगी
तो 400 नहीं, मैं ये बोलता हूँ 500 पार कर सकते हैं, पार कर सकते हैं अगर जनता का सपोर्ट रहेगी तो। सब राइट है। और एक और बात मैं बोलना चाहता हूँ, जनता से बढ़कर कोई सरकार नहीं होती, जनता जिसको चाहेगी वो सरकार आएगी। तुम्हाला काय वाटतं, पीयूष गोयल की भूषण पांडे? पीयूष गोयल। पीयूष गोयल को जो मिला है सीट, वो गोपाल शेट्टी थे यहाँ पे, पर अभी पीयूष गोयल को ये सीट मिली है, एक बड़ा चेहरा है, आपका क्या मत है? नहीं, अच्छा चेहरा है और वो जीत के आएगा 100%। इधर का विकास हुआ है? 100% विकास हुआ है। आपकी समस्या क्या है जो पूरी हो गई है? हमारी समस्या पूरी हुई, कोई समस्या नहीं है, वो अच्छा है। आपकी अपेक्षा है क्या? हमारी अपेक्षा जो चल रहा है वो ठीक है, चल रहा है वो ठीक है, ज़्यादा अपेक्षा नहीं है। मोदी 400 पार करेंगे? 100%। पीयूष गोयल ज्यांना सीट जी दिली आहे ती गोपाळ शेट्टींची आहे आणि त्यांना वगळूनच ही सीट दिली आहे। पीयूष गोयल एक मोठा चेहरा आहे, काय वाटतं तुमचं मत काय आहे? BJPची जी स्ट्रॅटर्जी आहे ती बरोबरच आहे, कारण 5 ते 10 वर्षे जर त्या मतदारसंघामध्ये एकाने काढलेत म्हणजे खासदार म्हणून, तर दुसऱ्याला कुणाला तरी संधी दिलीच पाहिजे. ॲक्च्युली प्रत्येक वेळी जर त्याच माणसाला जर संधी देत असेल तर ते पण चुकीचं आहे. मग जर त्या माणसाला संधी देत असेल तर मग त्या मतदारसंघाची कामं तर राहिलीच नाहीच पाहिजे, जर 10-15 वर्ष एकच चेहरा काम करत असेल तर. त्याच्यामुळे मला असं वाटतं BJPची जी स्ट्रॅटर्जी आहे ती मे बी ओके आहे. मला तर असं वाटतं की प्रत्येक मतदारसंघामध्ये 5-5 वर्षांनी त्याच उमेदवाराला दिलंच नाही पाहिजे, कोणतरी दुसरा चेहरा दिला पाहिजे ॲक्च्युली. बरं, मग इथला विकास झालाय का? मुंबईकरा बोरिवलीचा तर विकास बऱ्यापैकी बाकी आहे अजून. आता निवडून कोण येणार त्याच्यावरती मतदान होईल तेव्हा समजेल आपल्याला की निवडून कोण येईल. कारण कसं असतं माहिती आहे, आता देणारा मतदान कसं देतो आहे त्याच्यावर दृष्टीने आहे. जेव्हा जोपर्यंत मतदान परफेक्ट निघायला लागत तर पण माहिती नाही पडणार. तुमचा उमेदवार तुमच्यापर्यंत पोहोचलाय? आमचा उमेदवार पोचलेला आहे. उमेदवार म्हणजे कसं आहे, जो काम करेल त्याला आम्ही देणार. मग पक्ष कुठचाही असतो, जो आपलं काम करतो तो महत्त्वाचा असतो. प्रचार झालाय? काय आश्वासनं देण्यात आली आहेत? आश्वासनं नाही, आपलं काम महत्त्वाचं. आश्वासनं सगळेच देतात, पूर्ण नाही झाली आहेत? होतील म्हणजे काही होतात काही नाही होत. तर त्यांच्या हातात पण नसतं, त्याच्यावरती हे असतं ना तो हे करणारा. तुमच्या काय अपेक्षा आहेत भावी खासदारांकडून? अपेक्षा काय आहे, असं सामाजिक नागरिक आहे, सामाजिक अपेक्षा त्या व्हायला पाहिजेत पूर्ण, बस एवढंच असतं, बाकी काही नाही. आजोबा, तुमचा उमेदवार तुमच्यापर्यंत पोहोचलाय का? माझं तिकडे कळंबोलीला आहे, पनवेलला. मी गेलोच नाही, आज जायचं मी गेलोच नाही. तुमच्या अपेक्षा काय आहेत भावी उमेदवारांची पगारवाढ वाढली पाहिजे. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे, सगळ्या राज्यातल्या हायकोर्टाने पण निर्णय दिलेला आहे. पैसे नाहीत म्हणतात, आमचे 63,000 कोटी पडून आहेत. तुमच्यापर्यंत पोहोचलं नाहीत कोणत्या सुविधा योजना? 7,500 कमीत कमी पेन्शन व्हायला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे, अजून त्याची अंमलबजावणी झाली नाही. पंतप्रधान म्हणून मोदी आवडतील की राहुल गांधी? कोणच नाही. पण तुमच्या अपेक्षा काय आहेत मग अजून? कामगारांकडे आणि शेतकऱ्यांकडे लक्ष देणारं सरकार पाहिजे. पीयूष गोयल एक मंत्री होते आणि रेल्वे मंत्री असल्यामुळं अनुभव चांगला आहे. आणि गोपाळ शेट्टींचं आणि BJPचं म्हणजे पहिल्यापासून नातं अगोदर 10 वर्षापर्यंत. परंतु त्यांची BJPचं इकडे काम या विभागामध्ये चांगलं असल्यामुळे BJPच मस्त. तुमच्या एरियामध्ये विकास झालाय का? हां, विकास तर झालाच आहे, विकास झाला. भावी खासदाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहे? भावी खासदाराकडून अपेक्षा ह्याच आहेत की बाकी जी राहिलेली अर्धवट जी डेव्हलपमेंट दिसते आता आपल्याला दिसते समोरच, ती लवकरात लवकर पूर्ण करावी. आणि काही नोकरीचे प्रश्न आहेत थोडे ते सोडवावेत. सध्याचं राजकीय वातावरणाबद्दल तुमचं काय मत आहे? राजकीय वातावरण तर इथं सध्या मिश्र चाललेलं आहे. वायकर साहेब हे इथले स्थानिक आहेत आणि कामं पण झालेली आहेत, काय झालेली आहेत काय नाही झालेली आहेत, अशा तऱ्हेची कामं आहेत त्यांची. आणि गजानन कीर्तिकरे पहिले इथे खासदार होते, त्यामुळे त्यांची पण थोडी कामं आहेत. संमिश्र जरा हे चाललं आहे. विकास झालाय का इथला? आणि विकास झालेला आहे, पण तो अर्धवट झालेला आहे, पूर्ण नाही झालेला आहे. ज्या तऱ्हेने व्हायला पाहिजे होतं त्या तऱ्हेने नाही झालेला आहे विकास. तुम्हाला काय वाटतं, अमोल कीर्तिकर हे नौखे आहेत, ती तेवढी जबाबदारी पार पाडतील का, की वायकर यासाठी जबाबदार ठरतील? नाही, आता सध्या वायकर साहेब जबाबदार ठरतील असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की जे काही विकास आहे ते मी पूर्ण करतो म्हणून. जे काय राहिलेलं आहे माझ्या यांनी पण खूप असं राहिलेलं आहे, त्यामुळे आम्ही एक अपेक्षा आहे लास्ट चान्स म्हणून. कारण आज 25-30 वर्षे ते इकडे आहेत, पण जसं पाहिजे त्याप्रमाणे काय झालं नाही आणि आता पुढे होईल असं आम्हाला अपेक्षा आहे. त्यामुळे स्थानिक आमदार आपले खासदार आहेत इथले आता होणार आहेत, त्यामुळं त्यांना आमच्यातर्फे शुभेच्छा आणि आमची कामं पूर्ण लवकरात लवकर करावी एवढंच आम्हाला त्यांना सांगायचं आहे. क्योंकि मैंने बहुत कुछ उनका देखा है कि उन्होंने बहुत एक किया. और वाइकर पे इतना मैंने उनका कुछ देखा नहीं, मैं बोल नहीं सकती हूँ,
लेकिन उनका कुछ भी प्रोटेक्शन दिखता नहीं है। भले पब्लिक उन्हें करती है, लेकिन जो एक कीर्तिकर है, लगता है कि अभी उनको भी एक मौका मिलना चाहिए। जो कुछ है वो एक मेन तो लड़कियों के लिए और औरतों के लिए, वो चीज़ उन्हें वाइकर के इसमें नहीं देखा है मैंने। और दूसरी बात ये है कि नरेंद्र मोदी तो चाहिए ही चाहिए हमें इस साल भी। उनके आने से बहुत कुछ चेंजेस हुआ है। नरेंद्र मोदी 400 पार करेंगे? हाँ ज़रूर, पक्का। और पूरा भरोसा है इस लोगों को, पब्लिक को, कि वो नरेंद्र मोदी ही आएंगे। हर घर मोदी है। मोदी जी ने विकास किया है 10 साल में। बहुत बहुत। मेन तो एक औरतों के लिए, लड़कियों के लिए सबसे बड़ा वो, जो कि एक और बाकी चीज़ों में देखा नहीं गया है। इसलिए आज लोग बोलते हैं ना, औरत भी एक सुरक्षित समझती है अपने आप को। लड़कियां भी बेफिक्र होके जाती हैं कहीं भी, उन्हें भी टेंशन नहीं होता है की हमारे साथ पीछे क्या होगा। आजोबा वायकर की कीर्तिकर, तुम्हाला काय वाटतं? मला कोणावर विश्वास नाही आहे. मला फक्त एकच म्हणायचं आहे की आम्ही रिटायर झालो. अजून मोदी बोलला होता 14मध्ये पेन्शन वाढवणार, ते अजून वाढली नाही का? बोला त्याचा प्रश्न, उत्तर द्या तुम्ही. हां, तुम्ही गरिबांना धान्य देता, पण तो आमच्याच टॅक्समुळे देता ना. स्वतःतले खिशातले पैसे देत नाही. मग आज आमच्यासारखे वयस्कर किती लोक आहे? मग ते आज तुम्ही विचार करा. हे बघा, मला दर महिन्याला 3-4 हजार रुपये औषध लागते, बरोबर? हां, आणि आज मला पेन्शन 828 रुपये येते. याच्यामध्ये मी काय खाणार आणि काय भागवणार? म्हणजे मी तुमच्या जीवावरच जगतो ना. एक उदाहरण सांगतो. मुलगा बोला की मुलगी बोला, त्यांच्या जीवावरच जगतो ना मी. आज जर ह्यांनी आम्हाला डिक्लेअर केला होता, मद्रास हायकोर्टनी हे पण दिला होता की 7,500 रुपये पेन्शन द्यायची. मग त्यावेळी हा जर मोदी बोला, कोणती पण पार्टी, तुम्ही भाषणं करता, हे करता, मग त्यावेळी तुम्ही हे का नाही बोलत की मी डिक्लेअर केलेला त्याचा काय झाला? बोला आता तुम्ही. आणि 15 लाख रुपये देणार होतं, ते काय झालं? तुमच्यापर्यंत कोणत्याच योजना पोहोचल्या नाही आहेत का? माझ्याकडे काहीच नाही. मग यावेळी मतदान करणार की नाही? नाही, मी करणार, पण मी सांगू नाही शकत कोणाला करणार. कारण वायकर चांगले आहेत, ते चांगले कामं करतात. इथला विकास केलाय का या 5 वर्षात त्यांनी? नाही केला ना त्यांनी, सर्व चांगलं केलं आहे त्यांनी. सर्व चांगलं केलेलं आहे. अरे मी आज नाही, त्यांना पहिल्यापासून ओळखते. पहिल्यापासून वायकरांना मी ओळखते. ते सर्वांना मदत करतात. धनुष्यबाणच आता सध्या हे आहे, कारण मशाल अजून तरी हे नाही आहे. धनुष्यबाण निदान कार्य करून पुढे आलेले आहेत. मशालाची आत्ताशी सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे तेवढा भरोसा ठेवणं मुश्किल आहे. उमेदवारीकडे अमोल कीर्तिकर आहेत आणि रवींद्र वायकर, म्हणजे 2 प्रमुख उमेदवार आहेत. कीर्तिकर नौखे आहेत, तर तीही जबाबदारी पार पडतील का खासदारकीची? तर वडिलांच्या जीवावर जर त्यांनी हे केलं, तसा प्रचार त्यांचा व्यवस्थित चालू आहे, पण बघू आता काय होतं आहे. इथला विकास झालाय का? नाही, विकास तर झाला नाही जोगेश्वरीचा. जोगेश्वरीमध्ये भरपूर असे विकास व्हायचे आहे. अजून व्यवस्थित घरांमध्ये पाणी नाही आहे. शिवटेकडीवाली जे लोक येतात त्यांना क्रॉस करण्यासाठी व्यवस्थित सिग्नल नाही आहे की अंडरग्राऊंड नाही आहे. तसा जोगेश्वरीचा विकास झाला नाही आहे. धनुष्यबाण की मशाल, इथलं वातावरण काय? इथलं वातावरण मशाल. वायकरांचं ईडी प्रकरण, ते शिंदे गटात एंट्री, याबद्दल तुमचं मत काय? आज जो त्यांनी भ्रष्टाचार जो केलेला आहे, त्याला घाबरून ते तिकडे गेलेले आहेत. उद्धवजीने जरा भरपूर समजण्याचा प्रयत्न केला, पण ते त्यांच्या मतावर ठाम राहिले. म्हणजे त्यांच्या फॅमिलीच्या ह्याच्यावरती, त्यांच्या घरच्यांनी सांगितलं की तुम्ही तसं काय करू नका, तुम्हाला ते जमणार नाही वगैरे, तर तुम्ही दुसराच पक्ष हे करा. पण मग आता इथे वायकरांचं चान्सेस जास्त आहेत की कीर्तिकरांचं? कीर्तिकरांचं.
कारण तो आज बरेच वर्ष म्हणजे त्याचे वडील जेव्हा इकडचे स्थानिक आमदार होते त्यापासून तो इकडे सक्रिय आहे, सगळे फिरत असतो आणि पूर्ण विधानसभेत त्याला इतबूत माहिती आहे. पण कीर्तिकर नौखे आहेत, ते जबाबदारी पार पाडतील? नक्कीच पाडतील. कारण मी आत्ताच म्हणालो की ते आज बरेच वर्ष ह्या मतदारसंघामध्ये म्हणजे जवळजवळ 15 वर्ष तरी फिरत होते इकडे, त्यामुळे त्यांना इकडचं बहुतेक एरियाचं माहिती आहे. तुमचा उमेदवार तुमच्यापर्यंत पोहोचलाय का? हो, नक्की पोचला. तुमच्यापर्यंत तुमचा उमेदवार पोहोचलाय का? आमच्यापर्यंत उमेदवार आमचा पोचलेला नाही आहे, पण एक वेळ मशाल आमच्या घरी येऊन गेली. मग विकासाबद्दल तुमचं मत काय? विकासाबद्दल आता काय विकास करणार हे परमेश्वराला माहिती. आता आमची मुलं झालेत M.Com B.Com झालेली आहेत, त्यांना नोकऱ्या नाही आहेत, काही धंदे नाही आहेत, काय त्याला करणार. महागाई किती वाढली. इथल्या समस्यांबद्दल तुमचं मत काय? इथल्या समस्या आता इथे डेव्हलप करतायत. आता गोरगरीब एखाद्याला खोली पाहिजे असेल भाड्याने तर त्याला पण ते भाडं सांगतात 15,000 नाही 16,000. आता बिल्डर देतोय लोकांना 16,000 म्हणून ठीक आहे, पण आता गोरगरीब एखादा नोकरी करणारा असेल तर त्याला कोण देणार 16,000 भाडं. हां, ज्याच्या घरामध्ये फॅमिली मोठी आहे, कुटुंब मोठं आहे, 2-3 भावंड आहेत, त्यांच्या बायका मुलं आहेत, त्यांचं कसं काय होणार. 16,000मध्ये डिवाईड किती पैसे करणार ते लोक. तुमच्या अपेक्षा काय आहेत तुमच्या उमेदवाराकडून? काय त्यांनी चांगलं डेव्हलप करावं, बाकी काय करणार. माझं एवढंच अपेक्षा आहे की कोणताही पक्ष निवडून यावं आणि लोकांची कामं करावी. हां, आणि आता आमच्याकडे फक्त काँग्रेस आणि भाजप शिवसेना आहे, मशाल. हां, त्यांना आलं तर बरं होतील, हे माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येतील? निवडून म्हणजे आताच्या सध्या परिस्थितीला बघितलं तर मोदी येणं खूप महत्त्वाचं आहे सध्याच्या गोष्टीमध्ये, कारण की समोर कुठला असा फेसच नाही आहे की त्याला आपण निवडून देऊ शकतो सध्या सिच्युएशनमध्ये. पण राहुल गांधी एक यूथ म्हणून चेहरा आहे, त्याच्याकडे काय पाहता तुम्ही? वाटत नाही त्यांच्याकडे तसं तेवढं म्हणजे तो प्रकार नाही आहे. म्हणजे त्यांना आपण वोटिंग करू किंवा ते असं पुढे देशाचा प्रश्न पुढे मांडतील असं काही त्यांच्याकडे नाही वाटत आम्हाला तरी. पण असंही बोललं जातं आहे की इथले रोजगार आहेत ते गुजरातला पाठवले जात आहेत आणि महाराष्ट्रातल्या तरुणांकडे अजूनही रोजगार नाही आहेत, काही लोक घरात बसली आहेत, असं कोण बोलतं? असंही चर्चा आहे. टीका करणारे टीका करतच राहतात, त्यांना थोडी आपण प्रत्येक वेळेला पण करत राहणार. आणि आता टीका कोण करत आहे तर ते उबाटा गटामधले करत आहेत. आता असं बघायला गेलं तर उबाटा गट इतकी वर्ष सत्तेमध्येच होता ना यांच्याबरोबर, मग तेव्हा तुम्हाला दिसलं नाही का या गोष्टी, तेव्हा तुम्हाला नाही समजल्या काही गोष्टी. आता तुम्हाला जे काही भेटलं नाही म्हणून तुम्ही विरोधात गेलात आणि आता तुम्हाला समजायला लागलं की गुजरातला सगळं चाललं आणि या गोष्टी व्हायला लागल्यात त्या. त्याच्यामुळे या ठिकाणी उत्तर देऊन काय उपयोग वाटत नाही. तुम्हाला तुमचा उमेदवार माहिती आहे? हो, माहिती आहे. तुमच्यापर्यंत तो पोहोचलाय? हो, पोचलाय. प्रचार झालाय का? प्रचार झालाय. काय अपेक्षा आहेत तुमच्या? आमच्याकडनं अपेक्षा म्हणजे जोगेश्वरीमध्ये डेव्हलप पाणी व्यवस्थित येणं, जोगेश्वरी डेव्हलप होणे, हे चालूच आहे काम. आता बघूया पुढे काय. जी आश्वासनं आधीपर्यंत दिली आहेत ती पूर्ण होताना तुम्ही पाहिलेत? आश्वासनं इथे असणाऱ्या आमदारांनी दिलेली आश्वासनं तर पूर्ण नाही झाली. तर हा आमदार आहे त्याच्याकडनं अपेक्षा आहेत की तो पूर्ण करेल. खासदार तो पूर्ण करेन अशी अपेक्षा आहे. मोदी 400 पार करतील? नाही. असं का वाटतं? मोदी की राहुल गांधी? राहुल गांधी. मोदीने मुंबईमध्ये खूप म्हणजे काय बोलतात की मुंबईचा जो विकास होणार होता ते प्रकल्प वगैरे गुजरातला नेले. ते महाराष्ट्रामध्ये काय केलं नाही त्यांनी. महाराष्ट्रामध्ये त्याचं राजकारण केलं त्यांनी, काय बोलतात फोडाफोडीचं. फोडाफोडीच्या राजकारणावर तुमचं मत काय? माझं मत म्हणजे माणसाच्या मनामध्ये असणाऱ्या मोदीचा जो हे होता चेहरा तो म्हणजे हे झालाय, धुळीला मिळालाय. तुमचा उमेदवार तुमच्यापर्यंत पोहोचलाय का? नाही, अजूनपर्यंत इथं कोण आहे ते मला माहीत नाही, पण अजून पोचले नाही इथं. पण मोदीला बघून द्यायचं आहे मला. विकास झालाय? विकास झाला, भरपूर विकास झाला है. देश को जो चलाए, मोदी चलाए चाहे कांग्रेस चलाए, समझे क्या, बस वही तो वही सही रहना चाहिए, मतलब समझे क्या. और अपना कर्जदार नहीं होना चाहिए, अपना हिंदुस्तान तो किसी के आगे भीख नहीं मांगे, बस समझे क्या. बस मैं तो ये चाहता हूँ चाहे कांग्रेस आए चाहे मोदी आए, देश सही चलना चाहिए. आजी तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? मला तर वाटतं मोदी निवडून येईल. मोदींची योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्यात का? हो, ठीक. काल पंखा दिला. काल पंखा दिला का? हवा घालायला.
तुमच्यापर्यंत तुमचा उमेदवार पोहोचलाय का? पोचले पण अमोल कीर्तीकर हे नौके आहेत, जबाबदारी पार पाडतील खासदार? उत्तम प्रकारे पार पडतील. इथल्या आमदार आणि खासदारांनी आतापर्यंत विकास केलाय का? जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण झाली आहेत? नाही झाली. मोदी या राहुल गांधी? वो दोनों तो है ही है, लेकिन किसी को आप बोल नहीं सकता किसको करो. विकास किसका आपको दिखा है? देखो विकास तो हम लोग धंधा वाले रोड वाले हैं. जहाँ तक पुरानी शिवसेना थी ना तो हम लोग को राहत था. अभी राहत उतना नहीं है. भाजपा में ज़्यादा राहत नहीं है. दादा तुम्हाला तुमचा उमेदवार माहिती आहे का? हां माहिती आहे ना. चिन्ह तुमच्यापर्यंत पोहोचलंय का? मशाल. कोण कोण? कीर्तीकरांसमोर कोण आहे? वायकर साहेब. कीर्तीकर आणि वायकर दोन्ही शिवसेनेचे आहेत. फोडाफोडीचं राजकारण झालंय. वायकरही आत्ताच गेले शिंदे गटात, तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? जरी आत्ता गेले आहेत पण अमोल कीर्तीकरांचे जे वडील आहेत ते ह्या एरियामध्ये त्यांनी विकास केलेला आहे भरपूर, आणि त्या हिशोबाने त्यांच्या मुलाने पण काम केलेलं आहे चांगल्यातलं. पण सध्या कीर्तीकर हे शिंदे गटात आहेत आणि शिंदे गटाचे उमेदवार हे वायकर आहेत. नाही, अमोल कीर्तीकर जे आहेत ते उद्धव गटाचे माणसं आहेत आणि ते त्यांना उमेदवारी त्यांना भेटलेली आहे, तर त्याच्यामुळे ते जिंकून येणार ही 100% गॅरंटी आपली. वातावरण कीर्तीकरांचं तापलंय. हो, अमोल कीर्तीकर. हां बिलकुल तापलेलं आहे, आणि त्यांनी पहिले कामं केले त्यांच्या वडिलांनी पण, आणि तेही स्वतः एवढे इमानदार आहेत, नवीन आहेत, आणि ते आज शिवसेना नेते झाले. यावरूनच मी प्रश्न विचारेन की ते नवीन आहेत तर ते खासदारकीची जबाबदारी पार पाडतील का? बिलकुल पाडणार, 100% पाडणार ते. इथला विकास झालाय का? शिकलेले सवरलेले समजदार आहेत, आणि त्यांचं वागणूक पण चांगलं आहे. विकास हुआ है, विकास तो अच्छा हो रहा है. जिसको हमको वोट देना है वो विकास अच्छा कर रहे हैं. हम मोदी जी के साथ हैं. मोदी जी 400 पार करेंगे? हाँ करेंगे. आश्वासनं दिली आहेत त्याने, आता पुरे करतील की नाही हे राजकारणी लोकांचं कसं सांगणार ना आपण. हे सगळे दोन्ही बाजूने ढोलकी वाजवतात. कुठल्याही पक्षाची गॅरंटी देता येत नाही. फक्त जास्तीत जास्त आता BJPच्या बाजूने तर आम्ही कोणच मतदान करणार नाही. आता सध्या लोकांना माहिती पडलं BJP पार्टी काय लोकांच्या मनामध्ये हे करतं. लोकांचं वाटोळच केलं आहे त्याला. गरिबाच्या बाजूने न्याय नाही आहे. शेतकऱ्यांना GST लावले 18%पासून. महागाई कमी कशी होणार ना? तुमच्या मतदारसंघाचा विकास झालाय? विकास अजून तसा पाहिजे तसं झालंच नाही आहे अजून. BJP आल्यापासून तर 10 वर्षात काहीच नाही. शिवसेना तरी पूर्वी कार्य करत होती, BJP आल्यापासून काहीच नाही आहे. बरं, मग तुमच्या काय अपेक्षा आहेत? आमच्या अपेक्षांच्या काय, रोजगार वाढला पाहिजे, लोकांचे महागाई कमी व्हायला पाहिजे. ह्या लोकांनी पेट्रोलचे भाव एवढे वाढवलेले आहेत, प्रमाणाच्या वर गव्हर्नमेंटचे टॅक्सेस आहेत सगळे. भाव कसा कमी होणार? पेट्रोल डिझेलचे भाव कमी होणार नाही तर महागाई कमीच कशी होणार ना? महाराष्ट्रातल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोकसभेच्या निवडणुकीवर परिणाम दिसून येईल? हां 100%. हे गद्दारांना आता शासन होणारच आहे, कोणी असून देते. कारण हे लोक म्हणतात भ्रष्टाचारी राजकारणी शिवसेना किंवा इतर पक्षात आहे, ते भ्रष्टाचारी आता सत्ताधारी पार्टीमध्ये सामील झाले. मग आता भ्रष्टाचार कोण करतो आहे? 70,000 करोडचा घोटाळा केला अजित पवार आणि इतर काही लोकांनी. त्या लोकांना तुम्ही मोकळंच सोडलं आहे. त्यांच्यावर केसेस का ना दाखल करत? जर त्या केसेस खोट्या होत्या मग ह्या लोकांनी त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा टाकला पाहिजे. हे टाका, हे सगळे मिली बघत आहे ह्या लोकांची. मोदी सांगतो मी खाणार नाही, कोणाला खायला देणार आहे, स्वतः तूच जास्त खातो, समोर येऊन दे माझ्या. बरं, मग तुम्हाला मोदी पण, कारण आम्हाला ईडीची भीती नाही आहे. ज्यांनी लोचे केलेत त्यांना भीती आहे, आम्हाला भीती नाही आहे. सार्वत्रिक त्याने समोर बसावं आमच्या, सगळ्यांची बरोबर वाट लावतं. फडणवीस तर पक्का हरामखोर आहे. मी तोंडावर सांगतो, माझा पूर्ण द्या तुम्ही न्यूज इकडे, मी नाही घाबरत कोणाला. बरं, मग तुम्हाला पंतप्रधान म्हणून मोदींना आवडेल की राहुल गांधी? नकोच आहे तो. पूर्ण नंतर हुकुमशाही आणणार तो. संविधान तो बदली करणार. ह्याच्यानंतर जी रशियन राजवट आहे ह्याच्यामध्ये तशीच आणणार इकडे तो. तुमच्या मतदारसंघात विकास झालाय का? आता या 10 वर्षात काहीच झाला नाही आहे.